काळजीच सोडाव तुम्ही. रामनवमीची असली तयारी केली की नाही म्हैसूर? ते रामनवमीचं सांगत होतो. सगळी तयारी झाली. पोरं येणार आहेत सगळी. अण्णा यायचं बरं का कीर्तनाला? होय होय. बर का, तुम्ही तरुण पोरं मंदिरात कशासाठी जाता माहिती आम्हाला. येतो मी. ए थांब, तू जेवलास का? नाही मग बस इथं, बस जेव. नाही मी घरी जाऊन. अरे कशाला, बस नाही इथं, बस. नाही घरी जातो. बस बस. बस. काय रे, कुठे असतोस? कुठे गायब होतो मध्ये? आम्ही तुला तेज प्रतापांची सावली म्हणतो आणि सावली अशी मध्येच गायब होते का? साथ सोडू नका. कसं आहे का, तुम्ही नसलात की आमच्या तेज प्रतापांवर वाईट सावली पडते. मग आणि काय झालंय काय? काय झालंय? काय गरमागरम जेवण झालंय. चला मी आता सगळ्यांना वाढते. सगळ्यांनी शांततेने जेवून घ्या. वैदे तू तिकडे सुरू कर. तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा. अरे वा. चला सगळ्यांना वाढून झालेला आहे. आता सगळे जेवायला सुरुवात करू शकता. अरे हो, पण महत्वाचं सांगायचंच राहिलं ना. थंडर, आजची स्पेशालिटी काय माहितीये का तुला? आजचा हा मसाले भात, बटाट्याची भाजी, गाजराचा हलवा, हे सगळं वैदेहीने बनवलंय. बघितलं का, वैदेहीनं किती प्रेमानं स्वयंपाक केलाय बाबूसाठी. मग अगं, प्रेमाने केलेल्या गोष्टींची चव गोडच असती. हा, पण मनात जर कडवटपणा असेल ना, मग गोड वस्तू सुद्धा कडूच लागते बर का. भूक लागत असेल ना? काही गोळ्या आहेत, औषधं आहेत. ते जाऊबाईंनी कर्नाटकवरून औषधं आणली होती, त्याचा काही परिणाम झाला का नाही? नाही होत नसेल तर सांगा. रामबाण औषध आहे आमच्याकडे. तेजप्रताप, तुम्ही जेवायचं का थांबले? नाही, सुरू करा. या घ्या, करा सुरुवात. तेजा, काय झालंय? अरे जेव ना, सगळं तुझ्या आवडीचं आहे. तुझ्या लाडक्या बायकोने तुझ्यासाठी सगळं मनापासून बनवलं. नकोय मला. मूर्ती, हा ते दादा, हे जेवण घेऊन जा.